भरपूर सारे लोक म्हणतात की एकटा माणूस काहीच करू शकत नाही, पण तुम्ही स्वतःमध्ये एक जर्नी आहे, एक इन्स्पिरेशन आहे की तुम्ही एकट्याने सगळं म्हणजे स्टार्टअप पासून तर आतापर्यंत तुमची कंपनी जी काय रन होते. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केली होती. स्वच्छ भारत अभियानाचं नाव निर्मल भारत होतं. आता भरपूरशे लोक आहे त्यांना हे कळत नाही, म्हणजे ओला कचरा, सुका कचरा, भरपूरशे ऍड वगैरे पण येतात. पण तुम्ही आम्हाला, आता तुम्ही त्या क्षेत्रात आहे तर तुम्ही लोकांना सांगा की म्हणजे ओला कचरा म्हणजे नेमकी काय आणि सुका कचरा म्हणजे नेमकी काय. जेव्हा 2014 साली स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली तेव्हा गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे सेलिब्रिटीजचा पण उपयोग केला आणि वेगवेगळे ऍड्स पण रन केले. मग तुमची जी संकल्पना आहे, आता तुम्ही कचरा म्हणजे आमच्यासारख्या म्हणजे सगळ्या साधारण माणसाचा काय आहे, कचरा म्हणजे एक वेस्टेज, ते फेकलं म्हणजे तुमचं काम संपलं. पण तुमचं काम तिथून चालू होतं, बरोबर आहे का नाही? हा, तर तुम्ही ते कचऱ्यापासून म्हणजे तुम्ही सोनं बनवलंय. कचऱ्यापासून आम्ही खत तयार करतात आणि हे खत काय होतात तुम्हालाही माहिती की गांडूळ खत असेल किंवा जे बायोस्लरी, जे शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे सगळ्यांना, तर त्यांच्यासाठी ते सोनच आहे. भरपूरशे शेतकरी आहे त्यांना पीक व्यवस्थित येत नाही म्हणून तर शेती सोडतात. पण शेतकरी हा राजा आहे आपल्या देशाचा, बरोबर आहे का नाही? तर त्यांच्या जे पीक आहे ते कधी व्यवस्थित उगलेच नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांची मदत करताय की बनवलेलं आहे मायभूमी प्रोडक्ट. मला काय वाटतं, भारतामध्ये बेरोजगारी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की जे प्रदूषण होतंय ते आहे. प्रदूषण हा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग प्रॉब्लेम आहे. सुरुवातीला जेव्हा मी स्टार्ट केली तेव्हा मी एकटा नव्हतो, माझ्यासोबत शिवाजी महाराजांचं इन्स्पिरेशन होतं. हॅलो, नमस्कार मित्रांनो, वेलकम टू टॉक्सयार्ड. आज आपण भेटूया अशा व्यक्तीला ज्यांनी सिद्ध केलंय की कचरा म्हणजे कचरा नाही, ते सोनं आहे. आपण बोलतोय देवेंद्र विलास देव, ज्यांनी घराघरातला कचरा घेऊन त्याच्याकडनं खत निर्मिती केली आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं. स्वच्छ भारत, आनंददायी जीवन आणि टिकाऊ भविष्य, हे सगळं त्यांच्या कामातून दिसतंय. चला त्यांचा प्रवास जाणून घेऊ. मिस्टर देवेंद्र देव, नमस्कार. मला सांगा देवेंद्रजी, तुम्ही नॅनो सायन्स मध्ये उच्च शिक्षण घेतलेलं आहे आणि तुमचं खूप चांगलं बिझनेस, जॉब वगैरे सगळ्या गोष्टी चालू होतात. आता तुम्ही बँगलोर अशा ठिकाणी जॉब करत होते, म्हणजे तुमचं पॅकेज ऑब्व्हियसली चांगलंच असेल, तर ते सोडून ते क्वाईट करून तुम्ही या क्षेत्रात कसे आले? तुमची जर्नी स्वच्छगृहीमधून स्टार्ट कशी केली? तुमची जर्नी आम्हाला सांगा थोडी. सगळ्यात प्रथम आदिम सर, तुम्ही मला संधी दिली याबद्दल टॉक्सयार्ड टीमचे पण मी आज आभार मानतो. आज विजयादशमीच्या मुहूर्तावर आणि स्वच्छ भारत दिनाच्या मुहूर्तावर, तसंच महात्मा गांधी यांची पण आज जयंती आहे आणि आपले पूर्व प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची पण आज जयंती आहे. 2014 साली 2 ऑक्टोबर रोजी आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केली होती. पण स्वच्छ भारत जे अभियान आहे हे त्यांनी सुरू केलं असं नाही म्हणता येईल. त्याच्या अगोदरचा तुम्हाला थोडा इतिहास सांगतो मी. ते युपीए सरकारच्या काळामध्ये स्वच्छ भारत अभियानाचं नाव निर्मल भारत होतं आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस एक फॉर्मल सॅनिटेशन प्रोग्राम सुरू केला होता 1954 मध्ये आणि त्याच्या अंतर्गत विविध घनकचरा व्यवस्थापन असेल किंवा इंडस्ट्रीयल वेस्ट मॅनेजमेंट असेल, या सगळ्या बाबींवर त्यावेळेस विचार झाला. पण आपण बऱ्याचशा वेळा पाहतो की जे लोक असतात त्यांच्याकडे घंटागाडी व्यतिरिक्त आज कुठलंही माध्यम उपलब्ध नसल्यामुळे ते त्यांच्या वेळेपासून जे म्हणजे बरेचसे कामाला जात असतात, त्यांच्यामुळे त्यांच्याकडे वेळ नसतो. बऱ्याच वेळा जे घंटागाडीची वेळ असते ती त्यांना मॅनेज होत नाही आणि ते काय करतात, रस्त्यावर कचरा टाकतात. म्हणजे इन शॉर्ट मध्ये आपण ओपन स्पेसेसचा जास्त वापर करतो, ओपन लँड स्पेसेस, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या पण काही जागा असतील किंवा खासगी जागा असतील, तिथे आपण काय करतो,
आपलं वेस्ट डिस्पोज करतो, म्हणजे डम्पिंग यार्ड्स तयार करतोय इन शॉर्ट मध्ये. मग मी जेव्हा बँगलोरला होतो, जसं तुम्ही आता सांगितलं की मी एका चांगल्या नामांकित कंपनीमध्ये कामाला होतो. मेडजिनोम लॅब्स म्हणून नाव होतं, ते हेल्थ सेक्टरच्या रिलेटेड कंपनी आहे. ओके. त्याच्यामध्ये मी कामाला होतो आणि मी ज्या एरियात राहत होतो तो हेबागोडी एरियात होता. बोमसंद्रा MIDCच्या जवळ येत होतो. अच्छा. तिथे आम्ही राहत होतो बॅचलर्स म्हणून. तर तो एरिया असा होता की 50 to 60% लोक हे आउटसाइडर होते, म्हणजे जॉबसाठी आलेले होते, आणि त्याच्यामध्ये बरेचसे बॅचलर्स होते. तर ते बॅचलर्स काय करतात, घरीच स्वयंपाक बनवायचे. पण विषय असा होता तिथे की त्यांची जी सिस्टीम आहे तिथली लोकल म्युन्सिपलची, त्यांनी एक चांगली किंवा वाईट ते मला नाही माहिती, त्याच्या जास्त डीपमध्ये मी जात नाही. पण तिथे अशी एक नियम त्यांनी लावलाय की जर तुमच्या कचऱ्यामध्ये, म्हणजे तुमचा जो दैनंदिन कचरा आहे, मोस्टली जो ओला कचरा असतो त्याच्यामध्ये किडे पडतात. जर तुम्ही तो लवकरात लवकर विल्हेवाट केला नाही तर तो किडे पडलेला कचरा ते घेत नाही. अच्छा. मग त्याच्यासाठी काय करावं, तुम्हाला एक तर लवकर द्यायचा आहे, किंवा मग तो किडे पडलेला जो कचरा आहे ज्याच्यामध्ये आळ्या झालेल्या असतील ते तुम्ही दुसरीकडे फेका कुठेतरी, म्हणजे तुम्ही रस्त्यावर फेका किंवा असं करा. मग त्याच्यामुळे काय झालं की मला तिथं ती गोष्ट माझ्या निदर्शनास आली आणि मला ती थोडी खटकली की आज लोकांकडे काहीतरी ऑप्शन असायला पाहिजे. मग मी तर माझा बँगलोरचा जॉब क्विट केला. मी नाशिकला आलो. नाशिकमध्ये सर्व्हे केला आणि मला निदर्शनास आलं की नाशिकमध्ये कुंड्या लावलेल्या, आज डस्टबिन्स लावलेल्या, ती कुठेही मला अशी दिसली नाही, कचरा कुंडी वगैरे. आणि मग तिथं मला एक इन्स्पिरेशन भेटलं की आता आपण काहीतरी ऑप्शन लोकांना द्यायला पाहिजे आणि एक असं माध्यम द्यायला पाहिजे की ज्याच्यातून लोकांना ती सोयीस्कर होईल. ओके. आता भरपूरशे लोक आहे त्यांना हे कळत नाही, म्हणजे ओला कचरा, सुका कचरा, भरपूरशे ऍड वगैरे पण येतात. पण तुम्ही आम्हाला, आता तुम्ही त्या क्षेत्रात आहे तर तुम्ही लोकांना सांगा की म्हणजे ओला कचरा म्हणजे नेमकी काय आणि सुका कचरा म्हणजे नेमकी काय. जेव्हा 2014 साली स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली तेव्हा गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे सेलिब्रिटीजचा पण उपयोग केला आणि वेगवेगळे ऍड्स पण रन केले. कशासाठी, तर ओला कचरा आणि सुका कचरा याच्याबद्दल आयडिया यावी. ओला कचरा आणि सुका कचरा कसा ओळखावा. जो कचरा डिग्रेड होतोय, म्हणजे जो आपण खातोय रोजचे, जे दैनंदिन जीवनात जे काही खातोय, भाजीपाला असेल किंवा जे काही भाज्या वगैरे आपण खातोय किंवा फळं खातोय, तो आला सगळा ओला कचरामध्ये, जो कुजतोय, म्हणजे जो नॅचरली कुजतोय. आणि जो सुका कचरा म्हणजे काय, जो कुजत नाही, डिस्पोज होतो. दोघं कचरा डिस्पोज होतो, पण सुका कचरा हा डिग्रेड होत नाही. म्हणजे तुम्ही जर त्याला ओपन स्पेस मध्ये फेका कुठे, तर तो डिग्रेड होणार नाही, तो 400 वर्ष सुद्धा तसंच्या तसं राहील. मग त्याच्यामध्ये तुमचे प्लास्टिकचे जे काही असतील मटेरियल्स ते असतील, बॅटरीज असतील किंवा अजून त्याच्यात रिलेटेड मटेरियल्स मेटल्सचे असतील, जे डिग्रेड होत नाही, असं सगळ्या सुका कचरा येतो. ओके. मग तुमची जी संकल्पना आहे, आता तुम्ही कचरा म्हणजे आमच्यासारख्या, म्हणजे सगळ्या साधारण माणसाचा काय आहे, कचरा म्हणजे एक वेस्टेज, ते फेकलं म्हणजे तुमचं काम संपलं. पण तुमचं काम तिथून चालू होतं, बरोबर आहे का नाही. हा, तर तुम्ही ते कचऱ्यापासून म्हणजे तुम्ही सोनं बनवलंय, ते खजिना आहे तुमच्यासाठी. मग त्याचं तुम्ही कशा प्रकारे काम करतात ते तुमची थोडी जर्नी सांगा आम्हाला. म्हणजे तुम्ही कसं कचऱ्यापासून एक खत बनवतात आणि तुम्ही शेतकऱ्यापर्यंत जातात. मुळात आपण जे म्हणतो ना की कचरा म्हणजे वेस्टेज आहे, किंवा कचरा म्हणजे, तुम्ही आता सांगितलं की कचरा म्हणजे एक सोनं, तर हे आधीच्या काळामध्ये पण होतं की बरेचसे जे आपले इतिहासामध्ये जे काही लोक होते किंवा आपले जे पूर्वज होते, ते काय करायचे, खत बनवायचे घरातल्या गोष्टीपासून. ज्याच्यातले काही गोष्टी आता होम कंपोस्टिंग म्हणतो आपण, हे सगळं चालतं. तर हे आधीच्या काळापासून चालू आहे. पण आता काय झालं की लोकांचे जे आळस असेल किंवा लोकांकडे आता टाइम नसल्यामुळे काय होतं, ह्या गोष्टी कमी कमी होत चालल्या. आणि सिटीमध्ये फार गोष्टी दिसायला, कारण सिटीमध्ये स्पेस पण कमी असतो. मग लोक काय करतात, होम कंपोस्टिंग, काही जे असतात जे पर्यावरणामध्ये, म्हणजे पर्यावरणाबद्दल ज्यांना आवड आहे ते करतात, घरामध्ये कंपोस्टिंग करतात. पण मग त्यांना चॅलेंजेस काय येतो, तिथं खूप वास येतो, तिथं किडे होतात, मुंग्या होतात, उंदरं येतात, म्हणजे रोडन्स म्हणतो आपण त्यांना, किंवा पाली वगैरे येतात. मग त्याच्यामुळे लोक काय करतात, हळूहळू त्या गोष्टीकडे म्हणजे दुर्लक्ष करतात. आणि आम्ही कसं काम करतोय आता की बऱ्याचशा ठिकाणी लोक काय करतात, कचरा टाकतात. जसे मी म्हटलं तुम्हाला, ओपन स्पेसेस मध्ये कचऱ्यावर रस्त्यावर टाकतील, किंवा अशा भरपूर ओपन लँड्स आहे, डम्पिंग ग्राउंड तयार झालेले आहे. तिथे आम्ही काय करणार आहे, छोटे छोटे सेंटर्स तयार करणार आहे. जसं आता आपण म्हणतो की डेपोला कचरा जमा होतो, महानगरपालिका कचरा जमा करते, डेपोला डेपोला न जाता नागरिकांसाठी ना, अगदी त्यांच्या घराजवळ
100 मीटर एरियासाठी आम्ही काय करणार, 200-300 घरांसाठी एक छोटे छोटे सेंटर तयार करणार आहे भविष्यामध्ये. ज्याचा एक पायलट प्रोजेक्ट आमच्याकडे आता चालू आहे, जिथं आम्ही काय करतोय की ज्या लोकांना शक्य आहे, म्हणजे जे घंटागाडी ताकद नाही किंवा ज्यांची टायमिंग नाही किंवा काही आजारी असतात पेशंट, काही बॅचलर असतात, जे कामावर जातात, ज्यांना घंटागाडी टाकणं सोपं म्हणजे शक्यच नाही भाऊ. अगदी म्हणजे त्यांना दुसरं ऑप्शन काय म्हणजे फक्त नाल्यांमध्ये कचरा टाकणं किंवा रस्त्यावर कचरा टाकणं, हाच एक त्यांच्याकडे पर्याय. तर त्यांच्यासाठी आम्ही काय करणार, एक सेवा उपलब्ध करणार, छोटी सेंटर तयार करणार, ज्याला आम्ही स्वच्छागृहीचे नाव देणार. स्वच्छागृहीचे सेंटर असतात जिथं काय असणार, बायोगॅसच्या माध्यमातून तुमचा ओला कचरा हा काय केला जाणार, त्याच्यामध्ये वेस्ट मॅनेजमेंट म्हणता येईल त्याला, की कचऱ्याचं निर्मूलन केलं जाणार. ओके. निर्मूलन म्हणजे काय, तर कचऱ्यापासून आम्ही खत तयार करणार. आणि हे खत काय होतात तुम्हालाही माहिती, की गांडूळ खत असेल किंवा जे बायोस्लरी, जे शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे सगळ्यांना, तर त्यांच्यासाठी ते सोनच आहे. म्हणजे ऑलरेडी आम्ही काही नवीन सिस्टीम तयार करत नाही, फक्त आम्ही एक जी सिस्टीम आहे एक वेगळ्या प्रकारे रन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्याच्यात म्हणतो ना की एक लहानपणी आपण एक गोष्ट ऐकली असेल शेतकऱ्याची, की एक शेतकरी असतो, त्याला 10 मुलं असतात आणि ते 10 मुलं त्यांच्यामध्ये भांडण होत असतं, म्हणजे एकी नसते. आणि त्यावेळेस काय होतं, मग शेतकरी थोडासा त्रासलेला असतो आणि तो थोडा एक युक्ती लढवतो, मग तो त्यांना मोळी आणून देतो त्या काडींची. आणि ती काडींची मोळी काय करतो, तो प्रत्येकाला देतो की मोडून दाखव, आणि ते मोडता येत नाही. का? कारण की ती एकत्र असते, तो संच असतो पूर्ण, आणि त्याच्यामध्ये पॉवर एवढी असते की ती तुटत नाही. मग तो काय करतो, प्रत्येकाला एक काडी सेपरेट करून देतो. मग त्याच्याने काय होतं की ते काडींचा जो असतं, जी काडी असते ती सेपरेट झाल्यामुळे काय होतं की तोडायला शक्य होऊन जातं, सहज शक्य होऊन जातं. मग ते जसं प्रत्येकाला दिल्यानंतर काय होतं की तिथे तुटून जातं. म्हणजे याच्यातून आपल्याला काय भाव भेटतो की एकीचे बळ. म्हणजे आधी काय होतं की तो सगळ्या त्या काड्या एकत्र असल्यामुळे ते पॉवरफुल होत्या, पण ते वेगवेगळे झाले, त्याच्यामुळे ते काय झालं, कमकुवत झालं, वीक झाले. तसंच जर आज आपण जो कचरा एकत्र करतोय, महानगरपालिका कचरा एकत्र करते, ते काय करते, त्याची पॉवर वाढवते. म्हणजे तो सहज शक्य करू शकतो आपण जर त्याला छोट्या छोट्या प्रमाणात केलं. आधीच्या काळामध्ये काय होतं, प्रत्येक जण आपल्या घरामध्येच कचरा त्याचं निस्तारित करायचं, पण प्लास्टिकमुळे काय झालंय, थोडंसं अवघड होऊन गेलेलं आहे. बरोबर. मग त्या प्रकारे आपण करू शकतो. अच्छा, मग त्याच्या पुढे तुम्ही काय करता, कोणचे खत बनवता? आता आम्ही जे बायोगॅसच्या माध्यमातून जो कचरा आम्ही निर्मूलन करतो, त्याच्यातून बायोस्लरी तयार होते. बायोस्लरीमध्ये 2 पार्ट असतात. एक लिक्विड पार्ट, ज्याला आम्ही जे ड्रिप बेस्ड शेती करतायत, ओके, जे फार्मिंग करतायत त्यांना आम्ही देणार आहे ते लिक्विड पार्ट, ज्याच्यातून काय होईल की त्याचा जो खर्च आहे वर्षाचा किंवा एका पर सीझनचा जो काही खर्च आहे तो कमी होईल. आणि त्याच्यातून एक फायदा म्हणजे काय होतं की त्याची जी शेतीची जमिनीची नापीकता आहे ती काय होते, पुनर्जीवित होते. ओके. आणि हा प्रयोग आम्ही नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी केला, जळगावमध्ये केला, धुळ्यामध्ये पण केलाय. ज्या शेतकऱ्यांचं असं म्हणतो की पिकच गेलं होतं बुवा, म्हणजे आता येणारच नाही, त्यांना असं गॅरंटी होती की आता काही जरी टाकलं तरी ते येणार नाही, त्यांना आम्ही ते वापरायला दिलं आणि त्यांचा आम्हाला फीडबॅक असा आलाय की त्यांचं पीक पुन्हा पुनर्जीवित झालं. ओके. हा फायदा होतो. त्याच्यामुळे काय झालं की लिक्विड मध्ये जे काही मायक्रोन्युट्रिएंट्स आहे किंवा मायक्रोन्युट्रिएंट्स आहे, ज्याला आपण म्हणतो NPK आणि बाकीचे जीवाणू, हे सगळे त्याच्यामध्ये असल्यामुळे काय होतं की जमिनीचा कस पण चांगला होतोय, सुधारतोय, आणि ते त्याचं जे काही पीक आहे ते पण सुधारतंय. दुसरी गोष्ट, त्याच्यातला एक सॉलिड पार्ट, जे बायोस्लरी येतं त्याच्यामध्ये एक सॉलिड पार्ट असतो, त्याच्यापासून गांडूळ खत तयार होतं, ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन खूप जास्त प्रमाणात असतो, आणि जमिनीसाठी ऑर्गॅनिक कार्बन खूप महत्वाचा असतो. अच्छा, अशा प्रकारे आम्ही 2 खत त्यांना शेतकऱ्यांना. भरपूरशे शेतकरी त्यांना पीक व्यवस्थित येत नाही म्हणून तर शेती सोडतात. पण शेतकरी हा राजा आहे आपल्या देशाचा, बरोबर आहे का नाही? तर त्यांच्या पीक आहे ते कधी व्यवस्थित उगलेच नाही तर ते शेती वगैरे करणं सोडेल, बरोबर आहे काय? मग त्या ठिकाणी तुम्ही त्यांची मदत करताय किंवा तुमचे जे काही तुम्ही बनवलेलं आहे मायभूमी प्रोडक्ट ते त्यांना देऊ. मग असं कोणता तुम्हाला एक्सपिरियन्स आला आहे का, त्यांचं तुमचं चांगला फीडबॅक भेटलाय की हो आमचं म्हणजे पीक खूप नैसर्गिकरित्या चांगलं उगतंय असं? हो, हा खूप चांगला प्रश्न होता. एक गवळवाडी म्हणून गाव आहे, नाशिकच्या पेट्रोल साईडला आहे. तिथे ज्या शेतकरी आई होत्या त्यांच्या घरी थोड्या आजारपणामुळे काय झालं, त्यांनी टोमॅटोचं पीक लावलं होतं, पण त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि ते पूर्ण गळून पडलं.
म्हणजे त्यांना वाटलं होतं की यावर्षी आपलं नुकसानच होणार आहे. त्यांनी खूप 2-3 लाख रुपये खर्च केला होता. आणि त्यावेळेस माझ्या मित्रांच्या माध्यमातून, माझे एक मित्र आहेत, ते शेतकरीच आहे. त्यांना वापरायला दिलं आणि काय झालं, त्यांनी 3-4 दिवसात मला फोन केला. मला वाटलं काही झालं का, नुकसान झालं का वगैरे. मग पहिले घाबरलोच. त्यांनी बोलवलं वगैरे आणि ते म्हणे, "अरे असं याच्यामध्ये असं काय ऍड केलेलं आहे?" म्हणे, अच्छा. की आमचं मेलेलं म्हणजे गळून पडलेलं होतं पूर्ण टमाटा. तो पुन्हा जिवंत झाला म्हणे. अरे आणि आधीपेक्षा आमची जी टोमॅटोची जी क्वालिटी पण आहे ती थोडीशी चांगली दिसते आणि थोडा आकार पण वाढलेला आहे म्हणे. अरे तर या वर्षी त्यांनी काय केलं माहिती का मला, म्हणजे माझ्याकडे नंबर सेव्ह नव्हता त्यांचा. त्यांनी कॉल केला म्हणे, असं असं आहे. त्यांनी इंट्रो त्यांचं सांगितलं थोडंसं की असं असं आहे, तुम्ही मला दिलं होतं वापरायला. आणि त्यांनी घेवड्यासाठी आता वापरलेलं आहे. घेवड्याची जी शेंग असते तिचा पण आकार वाढलेला आहे. अरे वा. म्हणजे अशा प्रकारे तुमच्या जे नैसर्गिक शेती, इन प्रकारे आमचं जे काही खत आहे ते नैसर्गिक शेतीच्या प्रकारामध्ये येतं. ओके. मग ते नैसर्गिक शेतीसाठी आम्ही त्यांना प्रमोट करू शेतकऱ्यांना इन शॉर्ट. नैसर्गिक शेती आणि दुसरं जे लिक्विड शेती वगैरे म्हणतो आपण, युरिया केमिकल बेस्ड जी शेती आहे, मग त्याच्यात काय फरक आहे? केमिकलमुळे काय होतंय की जो वेळ नैसर्गिक शेतीसाठी लागतो पीक येण्यासाठी तो कमी होतो. पण त्याच्यातून नुकसान असं आहे की तुम्ही आज तुमचं पीक जास्त येतंय किंवा पीक फास्ट येतंय, पण त्याच्यामुळे काय होतं की ते युरिया जे युज केलं जातं त्या शेतामध्ये, त्याच्यामुळे तुमच्या मातीतले जे जीवाणू आहे त्यांची संख्या कमी होते आणि मातीतली संख्या जीवाणूंची संख्या कमी झाली, याचा अर्थ काय होईल की तुम्ही जे काही शेतात टाकाल ते काय होणार, ते विरघळणार नाही शेतात, मातीमध्ये मिसळणार नाही. आणि मातीमधले जे काही मायक्रोन्युट्रियंट्स आहे किंवा मायक्रोन्युट्रियंट्स आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन येतं, फॉस्फेट येतं, पोटॅश येतं, कॅल्शियम येतं, सोडियम येतं, सल्फर येतं, बेरियम येतं, बोरॉन येतं, हे सगळे काय असतं, हे झाडाला खूप महत्वाचे असतात वाढीसाठी. किंवा जे काही आपण फळं बघतो आपण किंवा फुलं बघतो याच्यासाठी खूप महत्वाचे असतात. म्हणजे झाडाच्या वाढीसाठी खूप महत्वाचे असतात. आणि हे त्यांना काय लागतात, ऍक्टिव्ह स्वरूपात लागतात. आणि हे मुळामध्ये मातीमध्ये इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रेझेंट नाही. पण जर ते इनऍक्टिव्हला ऍक्टिव्ह केलं नाही तर झाड वाढणारच नाही. आणि हे इनऍक्टिव्हचं ऍक्टिव्ह मध्ये ट्रान्सफॉर्मेशनचं काम हे जीवाणूंचं असतं. आणि हे जीवाणूच मेले तर त्या गोष्टी शक्य नाही. त्याच्यामुळे काय होतं की आपण बघतो की बरेचसे शेतकरी आज सांगतात की आमची जमीन नापीक झालेली आहे, आम्ही काही लावतो पण येतच नाही किंवा चांगला भाव भेटत नाही, चांगलं पीक येत नाही. याच्या मागचं कारण म्हणजे तेच केमिकल फर्टिलायझर. तुम्ही सुरुवातीला 500 काळामध्ये म्हणजे सुरुवातीला आपल्याला गोड वाटलं, शेतकऱ्यांना गोड वाटलं की आमचं पीक फास्ट येतंय, पण मग त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यातून लॉंग टर्म तुम्हाला साईड इफेक्ट चालवतात. म्हणजे शेतकरी म्हणतोय आपण की शेती सोडून दुसऱ्या व्यवसायामध्ये, तर त्याच्या मागचं कारण हेच की तुम्ही सुरुवातीला केमिकल फर्टिलायझर वापरलं, पण त्याला तुम्ही हळूहळू तुमच्या शेतीला परत तुम्ही काय म्हणतात चांगलं आणू शकता जर नैसर्गिक शेतीचा वापर सुरू केला तर. मग भरपूरशा शेतकऱ्यांना माहिती असेल ना याचं दुष्परिणाम काय? सगळ्यांना माहिती, पण विषय काय होतो की शेवटी बिझनेस मॉडेल जे असतं की आम्ही जे पिकवतोय त्याला भाव यायला पाहिजे किंवा क्वांटिटीमध्ये यायला पाहिजे. बरोबर, क्वालिटीमध्ये लोक कॉम्प्रोमाइज करतात. कारण की लोकांना आज म्हटलं तरी आपल्या भारतामध्ये काय की लोकांना चांगल्यापेक्षा स्वस्त पाहिजे. स्वस्तासाठी लोक क्वालिटीकडे बघत नाही. त्याच्यामुळे काय आपण जे काही खातोय ते पण अनहायजेनिक आहे, त्याच्यातून आपल्याला कुठलीही न्यूट्रिशन व्हॅल्यू भेटत नाही. आणि आज आपली जी भारत सरकार आहे ती पण या विषयावर करते की नैसर्गिक शेतीला प्रमोट याच्यासाठीच करते की आपण जे काही म्हणजे शेतकरी जे काही पिकवतोय त्याच्यामध्ये काहीतरी न्यूट्रिशन व्हॅल्यू असल्या पाहिजे. म्हणजे आपण बघतो की मार्केटमध्ये भरपूर सारे प्रोटीन्स जे असतील ज्याच्यातून न्यूट्रिशन भेटतात, बदाम असेल किंवा काही असेल पीक ज्याच्यातून भेटतं तुम्हाला अवेलेबल मार्केटमध्ये, ते सगळे कशातून बनवलं जातं, क्वालिटी प्रोडक्ट पासून बनवलं जातं, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू असते. पण तेच जर आपण आपल्या शेतामध्ये करू शकतोय तर शेतकऱ्यांनी ते नक्कीच विचार करायला पाहिजे. आणि आता बरेचसे जे शेतकरी ते त्याकडे वळत आहे आता हळूहळू नैसर्गिक शेती, कारण की त्यांना कळलंय की केमिकल फर्टिलायझरमुळे आपला म्हणजे फायदापेक्षा जास्त नुकसान जास्त होते. एका वर्षी आपलं पीक चांगलं भेटतं, पैसे भेटतं, पण नंतर 5-6 वर्ष आपलं नुकसान होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की आज त्याच्या मागे क्लायमेट चेंजचा पण एक रोल येतो. आता आपण बघितलं रिसेंटली पंजाबमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात पण एक पूरग्रस्त स्थिती उपलब्ध झाली आता काही वर्ष, म्हणजे काही दिवसांपूर्वी इतका पाऊस पडला की पूर्ण शेतीमधलं जे सोयाबीन आहे ते पूर्ण पाण्याखाली येऊन गेलं. मग त्याच्या मागे पण एक कारण आहे की तुम्ही जे केमिकल फर्टिलायझर युज करताय त्याच्यामुळे काय होतं की
क्लायमेट चेंजवर पण प्रॉब्लेम प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे. हम्म. मग हे जे नैसर्गिक शेती आता लोक करतात आहे, हम्म. आणि काही शेतकरी ज्यांनी केमिकल शेती केली, हम्म. तर त्यांचा दुष्परिणाम त्यांच्या मुलांना पण हा मग तेच ना, मग तुम्ही जर काय म्हणतो ना की जे आपल्या पूर्वजांनी केलंय त्याचेच फळ आपण आज बघतो. जर त्यांनी चांगली म्हणजे त्यांच्या काळामध्ये जे काही काम चांगली केली असतील त्याच्यामुळे आपल्याला सुखायचं काय. त्यामुळे आपल्या आई वडिलांनी त्यांच्या वेळेस काम केलं नसतील तर आपल्याला कष्ट कसं हे करावं लागतं. मग तीच शेतकऱ्याची म्हणजे गत आहे की जे शेतकरी त्यांनी आपल्या जमिनीचा जास्ती काय म्हणतात आरोग्याचा, जमिनीच्या आरोग्याचा विचार केला नाही, त्यांची मुलं आता शेत विकून बंगले बांधतायत किंवा दुसऱ्या व्यवसायात जात आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी हे कळलं की त्यांना की आपली जमीन नापीक होते आणि त्यांनी वेळेवरच इम्प्लिमेंट स्टार्ट केलं, त्यांनी नैसर्गिक शेतीला म्हणजे प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली, त्यांनी वापर सुरू केला, तर त्यांचे आज बघतोय आपण की सह्याद्री फार्म मध्ये भरपूर सारे शेतकरी आहेत ज्यांनी म्हणजे नैसर्गिक शेतीचा वापर करून प्रोडक्ट्स बनवतात ते, आणि त्यांचा जो माल आहे तो हा बाहेर देशात पण विकला जातो. त्याला चांगली क्वालिटी पण आहे. मग अशा प्रकारे आपण घेऊ शकतो नैसर्गिक शेतीचे. मग केमिकल शेती आणि नैसर्गिक शेती ह्याचे जे फळ आहे, रोप आहे किंवा व्हेजिटेबल्स आहे, ते म्हणजे आम्ही ओळखू शकतो का? नाही, नॉर्मल कोणीच ओळखू शकत नाही. अच्छा, कोणीच ओळखू शकत नाही माझ्या मते, कारण की त्याच्यासाठी कोणाकडे एवढा वेळ नाही आहे. ज्याला जो म्हणतो ना की एक जोरीच एरियाची पीक असतो, ज्याला जो पिकवतोय तो सांगू शकतो की केमिकल बेस्ड आहे की नॅचरल आहे. ते म्हणता येईल की हिऱ्याची परत त्या असतील तशाच प्रकारे आपल्यासारखा साधारण माणूस नाही ओळखू शकतो त्याचा. पण विषय असा आहे की तुम्ही त्याला एवढं डिटेल जाल तर तुमच्याकडे तेवढा वेळ असला पाहिजे. किंवा मग तुम्ही असंही करू शकता, तुम्ही स्वतःच्या घरातल्या घरात तुम्ही पिकवा आणि ते भरपूर सारे शेतकरी म्हणजे पुण्यातले असतील, मुंबईचे असतील, ते आता तसं करतात, घरातल्या घरात पिकवतात आणि घरातल्या वापरतात. मिरची असेल, टमाटा असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टी असतील जे सहज शक्य आहे घरात करणं, ते करतात. याच्यावर तुम्ही थोडा अंदाज बांधू शकता की जे मार्केटमध्ये विकले जात आहेत ते क्वालिटी आहे का, म्हणजे केमिकल बेस्ड आहे की नॅचरल बेस्ड. केमिकल फार्मिंग आणि नैसर्गिक शेती ते जे होत आहे, तर आता केमिकल फार्मिंगमुळे जे काही आपल्याला व्हेजिटेबल्स वगैरे भेटतात बरोबर, तर त्याचा आपल्याला कुठे ना कुठे आपल्याला पण प्रॉब्लेम होऊ शकतो, बरोबर आहे का नाही, आपल्या बॉडीला वगैरे होतोच. आणि कचरा आहे त्याच्यामुळे तर खूप सारे आजार होत आहे, हे तर तुम्हाला माहिती, सगळ्यांनाच माहिती, तरी पण लोक कचरा करतात. पण हे दोघी प्रॉब्लेम्स तुम्ही तुमच्या स्वच्छगृही मधून तुम्ही सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलाय, बरोबर आहे. नाही, आम्ही फक्त काही हे 2 मेजर प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही, आम्ही भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहे त्याच्यामध्ये. मेजर जे प्रॉब्लेम्स चालू आहे सध्या जगामध्ये ते म्हणजे जागतिक तापमान वाढ, ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो आपण. दुसरे म्हणजे फॉसिल फ्युएलवर आपण जास्त डिपेंडंट आहे, पेट्रोलियम प्रोडक्टवर जास्त डिपेंडंट आहे, म्हणजे पेट्रोल झालं, डिझेल झालं. हे आपण काय करतोय, आपण म्हणजे आपला देश भारत, आपण दुसऱ्या देशांवर त्याच्यावर डिपेंड, आपण दुसऱ्याकडनं आणतो त्याला वापरतोय. त्याच्यामुळे आपण बघतो की पेट्रोलचे भाव वाढलेले दिसतील किंवा डिझेलचे भाव वाढलेले दिसतात. याला आपण कंट्रोल करू शकतो स्वच्छगृहीच्या माध्यमातून. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नैसर्गिक शेती. मग केमिकल फर्टिलायझर युज करण्यामागचं कारण की आपण जे नैसर्गिक फर्टिलायझर्स आहे त्यांची किंमत आज जास्ती मार्केटमध्ये, त्याच्यामुळे शेतकरी जास्त त्याच्याकडे ट्रान्सफर होत नाही. किंवा त्याच्या मागे एक अजून एक कारण की त्याला जे येणारं पीक आहे, मी तुम्हाला आता आधीच पण सांगितलं की त्याच्यासाठी लागणारा वेळ एवढा शेतकऱ्याकडे पण वेळ नाही, असं तो एक विषय. आपण जे आता हेल्थ रिलेटेड आता विषय आला की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हेल्थ इज वेल्थ. आरोग्याचे खरी संपत्ती, आरोग्य धन संपदा, असं आमचं स्वच्छगृहीचा पण सगळ्यात मोठं टॅगलाईन आहे. आरोग्य धन संपदा करतो, कारण की जर तुम्ही तुमचा परिसरच स्वच्छ ठेवला नाही तर आजार अचानक तुम्हाला येतील. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण म्हणतो की जे मुलं असतात ते खेळायला जातात बाहेर, मग त्यांना डायरिया होतो, मलेरिया होतो, किंवा जे ऍडल्ट असतात त्यांना कार्डिओव्हॅस्क्युलर डिझीज होतात, कार्डिओ म्हणजे हृदयाचे किंवा स्ट्रेस वगैरे असे, आणि मानसिक आजार पण होतात. हे सगळे सॉइल पोल्युशनमुळे होतात, कचरा केल्याने होतात. म्हणजे माती प्रदूषित होते कचरा केल्याने. इकडे तिकडे तुम्ही जर नाल्यांमध्ये जर टाकलं तर नाल्यांमुळे पाणी जरी प्रदूषण होत असेल तर अल्टरनेटली त्याचा एंड म्हणजे सॉइल पोल्युशनवरच होतं. आणि जेव्हा ह्या सॉइल मधले आता म्हणजे जमिनीमध्येच पिकं येतात, मग जमिनीच्या कॉन्टॅक्टमध्ये ते पण असतात, तुमच्या पिकासोबत ते पण
त्याचे काही पार्टिकल्स सॉइलचे पार्टिकल ते पण तुमच्या जेवणात येतात, खाण्यात येतात आणि त्या रिलेटेड आजार होतात. मग पोटाचे विकार असतील, मानसिक विकार असतील, ह्या सगळ्या गोष्टी, हृदयाचे आजार असतील, हे सगळे तुम्हाला होतात. मग ते त्याचं जे सोल्युशन तुम्ही काढलंय, हम्म. म्हणजे ते कशा प्रकारे, आता समजा कचरा आहे हम्म. त्याच्यामुळे एवढे आजार होत आहे, हम्म. बरोबर, मग तुम्ही त्याच्यावर सोल्युशन काढलंय किंवा त्याच्यानी तुम्ही इंधन खत वगैरे ते बनवतात आहे. मग तुम्हाला असं लोकल ठिकाणी कचरा वगैरे दिसला किंवा कोणी फेकताना दिसला, तुम्ही त्यांना मेसेज देतात तुमचा? आता तुम्ही हा प्रश्न म्हटला की बनवताय, आम्ही बनवत नाही, हे नॅचरली बनतं. म्हणजे निसर्गाने, निसर्गात त्याच्यामुळे डिटेल जाईल. पण तुमचा पहिला जो प्रश्न होता त्याच्यावर मी येतो की जेव्हा लोक कचरा देणार त्याच्यामध्ये सुरुवातीला ते लगेच देणार, म्हणजे की सेपरेट करून देतील असं आम्ही गृहीतच धरत नाही. पण त्याच्यातला जो ओला कचरा आहे तो सेपरेट करून त्याला योग्य प्रकारे प्रोसेस करून त्याच्यातून जे खत तयार होतंय, ठीक आहे, ते तुम्हाला आता सांगितलं म्हणजे नॅचरल फार्मिंगसाठी. त्याच्यातून काय होईल की सगळ्यात पहिले जे ओपन डम्पिंग स्पेस आहे त्यांचं जे आज वाढलेलं प्रमाण आहे ते कमी होईल. बरोबर आहे की नाही? आता आपण बघतो स्वच्छ भारतच्या दिवशी जेवढे ऍक्टर असतील, सेलिब्रिटी असतील, ते लोक असतील, ते त्यांच्या एरियामध्ये साफसफाई करतात. पण ती एका दिवसाची प्रोसेस नाही, ती कंटिन्यू. म्हणजे जसं आपण आपलं घर जो असतो ते एक दिवस साफ करतो का? रोज जसा टाइम भेटतो सकाळ संध्याकाळ आपण ते झाडत असतो का? कारण की त्याच्यामध्ये काय आपल्याला पण माहिती की जर आपण घर झाडलं नाही तर आपण आजारी पडू. बरोबर. आपण आजारी पडलं तर इनडायरेक्टली आपल्या जे काही आपल्याकडे सेव्हिंग केलेली त्याच्यावर त्याचा परिणाम होईल. प्लस आपल्या घरामध्ये काही लहान मुलं असतील किंवा वयस्कर लोक असतील त्यांच्या पण आजारावर तो परिणाम होतो. आपल्या खाण्यामध्ये ते येऊ शकतो. बरं का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती म्हणून आपण ते साफसफाई करतो. पण मग फक्त आपण आपलं घर स्वच्छ करून चालेल का? नाही, परिसर पण स्वच्छ करणं गरजेचं आहे. का? कारण की जर आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला नाही तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला जास्त त्याचे साईड इफेक्ट दिसतात. पावसाळ्यामध्ये काय होतं की पाऊस पडला की आजूबाजूला चिखल साचतो, तो जो असेल त्याच्यामध्ये पाणी साचतं किंवा जे काही ओपन स्पेसेस असतात जिथं तुम्ही कचरा टाकला असेल तिथं पाणी साचलं, तिथं डास होतात किंवा अजून काही वेगवेगळे किडे तयार होतात ज्या घरामध्येच येतात अल्टिमेटली, आणि ते तुमच्या जेवणावर बसतात किंवा जे काय असेल त्याच्या गोष्टींवर जिथं तुमचा हात लागतो तो हात तुमच्या नाकावर लागेल किंवा म्हणजे खाण्याचं इन शॉर्ट मध्ये तुम्हाला ते नाकाचे असतील किंवा पोटाचे विकार त्याच्यातून होतील. त्याचं सोल्युशन काय आहे? सोल्युशन म्हणजे योग्य प्रकारे कचऱ्याची विल्हेवाट करणार. मग आता आम्ही स्वच्छगृहीचं माध्यम ओपन करतोय सगळ्यांसाठी, त्याचा वापर कर. जर तुम्हाला नसेल करायचं तुम्ही कंटाळली टाका, पण कचरा पसरवू नका. पण लोकांपर्यंत तो मेसेज कसं पोहोचवता तुम्ही की कचरा नका बसू? आणि कॅम्पिंग वगैरे करताय काय? आम्ही कॅम्पिंग तर नाही करत आहे, पण वेगवेगळे जे असे म्हणतात ना की मीटिंग्स होत असतात वयस्कर लोकांच्या असतील किंवा सोसायटीजच्या असतील, त्यांच्यामध्ये आम्ही जाऊन अवेअरनेस पोहोचवतो. ओके. त्यांना आम्ही म्हणजे सांगतो की आम्ही असं करतोय, किंवा आपले जे जसं आता पॉडकास्ट आहे, पॉडकास्ट मध्ये जसं आपण आता उल्लेख केला तसे काही लोक असतात क्युरियस, विचारतात आम्हाला की तुम्ही काय करताय भविष्यात. म्हणजे घरामध्ये नातेवाईक येतात किंवा कोणी येतात, कुठे जाणं भेटणं होतं, तर त्या माध्यमातून आम्ही अवेअरनेस करतो की असं करतोय आम्ही आणि अशा प्रकारे आमचा प्लॅन आहे, याच्या प्रकारे आम्ही डम्पिंग यार्ड्स कमी करणार आहे. आणि आम्ही भरपूर ठिकाणी गव्हर्नमेंटला पण अप्रोच केलाय, कॉर्पोरेटचे पण काही पॉलिटिकल्स आहे त्यांच्यापर्यंत पण आम्ही गेलो, एनजीओला पण आम्ही म्हणजे अप्रोच केलेलं आहे. त्यांनाही आम्ही आमचा जे काही मोटिवेशन्स आहे किंवा आमची जी आयडिया आहे, विजन आहे, ते त्यांना आम्ही सांगतो. तर हे लोकांसाठी चांगलं आहे. जे काही मुळामध्ये मी जेव्हा सांगतो ना तेव्हा बरेचसे लोक काय म्हणतात, नाही हे ग्रामीण मध्ये शक्य आहे, कारण ते त्यांना काय वाटतं की आमचा जो मोटो आहे हा सीएनजी तयार करणे, खत तयार करणे. मग ते त्यांच्या अँगलने बरोबर आहे. त्यांना वाटतं की हे बिझनेस मॉडेल आहे, म्हणजे आमचा बिझनेस मॉडेल पण आहे ऍक्च्युली, पण मोस्टली आमचं हे वेस्ट मॅनेजमेंट बेस्ड आहे, जे सिटीतल्या कचऱ्याला एक ऑप्शन देत आहे. पण ते म्हणजे लोकांनी समजायला पाहिजे ती गोष्ट, कारण त्या गोष्टीमुळे त्यांनाच त्रास होतोय. एक्झॅक्टली. एक्झॅक्ट. तर ती गोष्ट तुम्ही म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी सोल्युशन काढलं आहे. बनवण्यापेक्षा लोकांचा माइंडसेट चेंज करणं म्हणजे काय तुम्हाला चॅलेंजिंग वाटतं असं? ते म्हणतो ना, कुठली नवीन गोष्ट आपण जेव्हा सुरुवात करतो त्या गोष्टीला प्रॉब्लेम असतात, चॅलेंजेस असतात. जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हा लोकांची मानसिकता बदलणं हा खूप मोठा चॅलेंज होता. म्हणजे आता आम्ही ज्या एरियामध्ये आमचं इन्स्टॉल केलेलं आहे, जिथे आमचा सेटअप चालू आहे, तिथे काही लोक आहेत जे
काय म्हणतात, आम्हाला कचरा देत आहेत, व्यवस्थित देत आहेत, सेपरेट करून देत आहेत, ओला कचराच देत आहेत, प्लास्टिक देत नाही. पण काही लोक काय असतात, त्यांना शक्य नाही होत म्हणून ते आम्हाला कॉल करतात की तुम्ही घेऊन जा वगैरे. मग त्यांना आम्ही होम डिलिव्हरी वगैरे पण देतो. पण मग काही लोक असे पण आहे ज्यांना काय वाटतं की आम्ही फ्री सर्व्हिस देतो. मग त्यांना काय वाटतं की फ्रीचं भेटतं मग सगळंच टाका, बरं आहे की नाही. मग ते व्यवस्थित सेपरेट करून देत नाही, त्याचा त्यांना व्हॅल्यू कळत नाही की आपण काय करतो एक्झॅक्टली, आपला मोठं काय त्यांचं, ते त्यांच्या पद्धतीने करतात, त्या सोयीनुसार करतात. मग तो एक प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट असं की जे मी आता जसं आपण सांगितलं की हेल्थ आणि या गोष्टीचं कोरिलेशन आहे, पण लोकांना आहे ना त्यांचं हित कळत नाही. कळतंय त्यांना की कचऱ्यामुळे आजार होत आहेत, पण ते तरी डॉक्टरलाच पैसे द्यायला तयार आहे. ते हा म्हणत नाही की हा ठीक आहे, चांगली गोष्ट, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू किंवा आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत कचरा आणून देऊ. हे गोष्टी त्यांच्याकडनं होत नाही. मग हा एक चॅलेंजिंग विषय आहे. म्हणजे मानसिकता ही एक मोठी प्रॉब्लेम आहे. पण त्याच्यासाठी हळूहळू सवय, ते म्हणतो ना आपण, की थोडा वेळ द्यायला पाहिजे नागरिकांना. पण जशी जशी त्यांना वेळ म्हणजे त्यांची सवय होती, आता सवय होईल तसं तसं आम्हाला मला तुम्ही कॅम्पिंग करतात किंवा तुम्ही मीटिंग्स घेतात, बरोबर, तुम्ही जसं बोलले, किंवा तुम्ही सोशल मीडिया थ्रू कोणाला बोलत असाल, तर आता तुमच्या समोर माईक आहे, तुम्ही पूर्ण देशभरात ही गोष्ट सांगू शकता. मग त्यांच्यासाठी काय मेसेज आहे? एक छोटी विनंती त्यांना करू शकतो. सर्वात प्रथम देशाला तर नाही, पण माझ्या शहराला, नाशिक शहराला, जिथे 20 लाख नाशिककर राहतात, त्या शहराला मी आज तुमच्या माध्यमातून एक छोटीशी विनंती करू इच्छितो की भरपूर सारे लोक आहेत आपल्या सोसायटीमध्ये जे 200-300 रुपयाने काम करतात रोजंदारीवर. ते त्यांच्या घरामध्ये एखाद 2 जण किंवा आई वडील दोघं काम करतायत आणि त्यांच्या पूर्ण घराचं पालन पोषण करतायत. त्यांच्यातलं कोणी जरी आजारी पडलं, आणि आज तुम्हाला माहिती की जे हॉस्पिटलचे जे खर्च आहे, एक सामान्य माणसाला, श्रीमंत माणसाला पण शक्य नाही अफोर्ड करणं, तर 1000-2000 रुपये त्यांचे सहज चालले जातात. एखादा आजार आला तरी, म्हणजे खोकला जरी झाला तरी वगैरे, काय आता एखादा मुला जरी त्यांच्या घरात तरी त्यांना एक जणाला जावं लागतं त्यांचे कामं सोडून. तर असे 1000-2000 रुपये त्यांचे खर्च होऊन जातात. त्याच्यासाठी त्यांनी 5 ते 6 दिवस काम केलं असतं. प्लस भरपूर सारे प्रॉब्लेम असतात, त्यांच्याकडे सेव्हिंग्स होत नाही. तर अशा लोकांचा पण आपण या माध्यमातून विचार करायला पाहिजे की आपल्याला जरी आज देवाने भरपूर काही दिलेलं, काही लोक खूप स्ट्रगल करताय, त्यांना आजारी पडू नये. कारण की शेवटी बघा, देश हा आपल्यापासून बनत नाही, लोकांपासून बनतो. जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा देश बनतो, बरं आहे का नाही. आणि जर हे एकत्रच राहिलं नाही तर आपण काय होतो, वीक होऊन जाऊ. तर आपल्या देशाला आपल्याला स्ट्रॉंग बनवायचं असेल तर आपल्या प्रत्येकाची काळजी घ्यावी लागेल. आपल्याला भारत स्वच्छ ठेवावं लागेल. भारत स्वच्छ राहिला तर भारत स्वस्त राहील. तर भारत स्वस्त ठेवण्यासाठी स्वच्छागृहीचा वापर करावा किंवा मग घंटागाडीचा वापर करा. पण जे योग्य तुम्हाला वाटेल ते. पण कचरा करू नका, कचरा रस्त्यावर टाकू नका किंवा दुसऱ्याच्या खासगी जागेवर टाकू नका. बरोबर. आज माध्यम आहे आपल्यासाठी उपलब्ध, तर त्याचा वापर करावा. थोडा वेळ लागेल पसरायला, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःहून त्या गोष्टी ऍक्सेप्ट करत नाही की खूप छोटी गोष्ट आहे, जास्ती खर्च होणारा नाही याच्यामध्ये, अगदी कमी किमतीमध्ये आपण आपल्या एरियामध्ये स्वच्छागृहीचं मॉडेल तयार करू शकतो. त्याच्यातून कोणालाही काही त्रास नाही, पर्यावरणाला पण फायदा आहे, इम्प्लिमेंटेशन करू शकतो. आणि हे जोपर्यंत समाज पूर्ण हा निर्णय घेत नाही तोपर्यंत याच्यामध्ये बदलून नाही. कोणी पॉलिटिशियन पण याच्यामध्ये येणार नाही. कारण की आम्ही एका ठिकाणी प्रयोग केला होता की त्यांना सांगितलं आम्ही मंदिरामध्ये लावतो, तर ती मंदिराची कमिटीच होती की नाही आम्हाला ते लोक नाही म्हणताय म्हणे. का बरं? आता त्यांना काय सांगितलं लोकांनी ते माहिती नाही काय, तेव्हा त्यांनी जे काय बघितलं ते, सुरुवातीला होतं तेव्हा थोडाफार आमच्याकडून पण काही चुका झाला, तेव्हा आम्ही ऍक्सेप्ट करतो. पण जर तुम्ही एकदम 100% व्यवस्थित काम कराल तर तिथे त्या गोष्टी होऊ शकत नाही. जसं ते म्हटलं की तिथे काही डास वगैरे होऊ शकतात आणि पाणी असतं वगैरे, कारण ते खत असते, लिक्विड स्वरूपात असतं. पण तेव्हा तेवढा आमच्याकडे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आम्ही काही काळ आम्ही सुरू केलं होतं कचरा कलेक्ट करणं, पण त्याच्यामुळे आम्हाला कळलं की बाय प्रोडक्ट विकले जात नाही. त्याच्यामुळे आम्ही थोड्या वेळासाठी स्थगिती गेली, त्याला स्टॉप केला. मग त्याच्यानंतर आम्ही ते शेतकऱ्यांपर्यंत गेलो खताचं हे घेऊन, आणि लोकांनी ऍक्सेप्ट केलं. तर आता त्या गोष्टी त्याच्यामध्ये बराचसा सुधार झालेला आहे. आणि आता हे मॉडेल मला वाटतं की सगळीकडे आपण करू शकतो. आणि त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत त्याला आपण हळूहळू म्हणजे जसे जसे प्रॉब्लेम येतील त्याच्यावर सोल्युशन काढून आपण पुढे जाऊ शकतो. ओके. तर हे तुम्हाला R&D मध्ये किती वेळ लागला याच्या? R&D म्हणजे आम्ही काही नवीन काही गोष्ट केलेली नाही, आणि जे पारंपरिक आहे, जे शाश्वत आहे. पण तुम्ही R&D इन द सेन्स, तुम्ही फक्त एका रोपवर ते प्रयोग करत नाही,
समजा तुम्हाला तुमच्यावर एखाद्याने ट्रस्ट केला समजा, तर त्याचे 1 एकरचे जे काय माल असेल त्याच्यावर तो प्रयोग करतोय, म्हणजे छोटी गोष्ट नाही. बरोबर आहे. आता तुम्ही R&D म्हणजे तुम्ही विचारलं की म्हणजे त्याला काय म्हणतात, सायंटिफिकली म्हणतात तुम्ही लँड फील्ड ट्रायल केलं का, फील्ड ट्रायल्स शेतामध्ये म्हटलं जातं. तर मी जी काही गोष्ट सांगतोय ही मी इन्व्हेंटेड केलेली नाही. ही आदिवासी जे होते आपले पूर्वज, ओके. त्यांनी त्यांच्या वेळेस शेतीमध्ये वापरलेली. अच्छा. ते काय करायचे, त्यांच्या घरातला जो कचरा होता तो कुजवायचे आणि ते वापरायचे. मी काय वेगळं करत नाही. बायोगॅस मी इन्व्हेंट केला नाहीये, आम्ही फक्त तो इम्प्लिमेंट करतोय वेगळ्या पद्धतीत. ओके. म्हणजे जो तुमच्या घरातला कचरा आहे हे आम्ही फर्स्ट टाइम करतोय असं नाहीये, भरपूर लोक करताय. आणि आज सतत म्हणून एक स्कीम आहे गव्हर्नमेंटने लॉन्च केलेली. त्याचा फुल फॉर्म असा आहे, सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टुवर्ड्स अफोर्डेबल ट्रान्सपोर्ट. हा पेट्रोल प्रोडक्ट्सला ऑप्शन बनण्यासाठी सीएनजी वर आधारित प्रोजेक्ट आहे किंवा योजना आहे, ज्याच्यासाठी गव्हर्नमेंट भारतात 5,000 बायोगॅस तयार करते. मग मोठ्या मोठ्या जे कॉर्पोरेट्स आहेत ते करतात, पण त्याच्यातून त्यांना काय होतंय, प्रॉफिट होतोय. त्याच्यातून तुम्हाला काही फायदा आहे का? तो काय करणार आहे, ते शेतकऱ्यांकडनं त्यांच्या शेतामध्ये जे काही उरलेला कचरा असेल ते कलेक्ट करतील किंवा म्युन्सिपल कडनं करतील. पण त्याच्यातून तुमचा ओपन स्पेसेसचा जे काही ओपन डम्पिंग यार्ड्स आहे त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का? अल्टरनेटिव्ह ज्याला फायदा होतो तो करतोय. बरोबर. पण आपल्या शहराला जर कचरा मुक्त करायचा असेल तर आपल्याला छोट्या छोट्या लेवलला आपल्याला हे राबवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मी तुम्हाला म्हटलो की जे सततची स्कीम आहे ते म्हणजे त्याच्यासाठी आम्ही हे काम करतोय, तर हे जेव्हा छोटे छोटे सेंटर्स आहे हे आपल्या पूर्ण शहरामध्ये असतील किंवा पूर्ण देशामध्ये जेव्हा ते तयार होतील, तर आज MNGL किंवा प्रत्येक स्थानिक जी गॅस लिमिटेड कंपनी जी सीएनजी डिस्ट्रीब्यूट करते त्यांनी ऑलरेडी सगळीकडे पाईपलाईन डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. पाईपलाईनचा पूर्ण नेटवर्क तयार झालेला आहे. त्यांच्याशी आपण कनेक्ट करू शकतो आणि त्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणात म्हणजे गॅस देऊ शकतो. गॅस म्हणजे मिथेन गॅस आम्ही त्यांना देऊ शकतो आणि तो पुढे जाऊन सीएनजी मध्ये कन्वर्ट होतो. ओके. किती स्पेस वगैरे कशी लागते? स्पेस म्हणजे आता जो छोटं जे सेंटर आहे एका एरियामध्ये मॅक्सिमम 10 मीटर 10 बाय 10 मीटरचे एरिया लागतो मॅक्सिमम. ओके. त्याच्या आत पण होऊ शकतं. अच्छा. आणि स्मेलचं वगैरे? स्मेल हा विषय थोडा आहे, पण त्याच्यासाठी पण काही म्हणजे म्हणतो की प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात. बरोबर. जिथं चांगले तिथं काही ना काहीतरी वाईट बाजू, पण वाईट यांच्यावर आम्ही काम चालू केलेलं आहे, म्हणजे ऑलरेडी आम्ही काम करतोय. जसे आता म्हणतो ना की डेमोग्राफिक चॅलेंजेस असतात, जे नाशिकमध्ये तुम्ही इम्प्लिमेंट केलं ते तुम्ही इंदोरमध्ये करा, बरोबर आहे की नाही? तिथं त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे येतील, कारण की प्रत्येकाची विचारसरणी वेगळी, प्रत्येकाचे आचरण वेगळे, प्रत्येकातले इथले काय जे व्यवसाय असतील ते वेगवेगळे. बरोबर. आणि प्रत्येक लोक म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्याच प्रकारे त्याला डील करेल असं नाही. त्यामुळं परिस्थितीनुसार चॅलेंजेस असतील आणि त्याच्यानुसार आपल्याला तिथे सोल्युशन काढावं लागतील. जसं आता आपण म्हणतो मेट्रोचं उदाहरण घ्या, आपण बुलेट ट्रेन्स करतोय, बरं आहे, बुलेट ट्रेन झालं किंवा मेट्रो असेल, लोक त्यालाही नाव ठेवतात, बरं आहे की नाही? तर त्यामुळे या गोष्टीला पण चांगल्या बाजू जरी असतात त्याच्या निगेटिव्ह बाजू असतील त्याच्यावर लोकांना म्हणजे थोडे बारीक करतील, पण त्याच्यावरती ते त्या परिस्थितीनुसार सोल्युशन निघू शकतात. त्याच्यामुळे त्याचा स्मेल वगैरे हा जरी प्रॉब्लेम असला पण ते स्मेल लिमिटेड आहे. ओके. आता तुम्ही म्हणता जर स्मेलचा जर ओपन स्पेस मध्ये आपण करतो तर स्मेल येतो, बरं आहे, खूप येतो तो, पण खूप येतो. त्या प्रमाणात हा स्मेल खूप कमी असणार आहे आणि हा 2-3 तासासाठी असेल फार तो मॅक्सिमम. अच्छा. 2-3 तासासाठी फक्त स्मेल असेल, लॉंग टर्म नसणार आहे. अरे जेवढा वेळ तुम्ही प्रोसेस करा तेवढा तास तिथं स्मेल राहील, त्याच्या व्यतिरिक्त तिथं स्मेल असणार नाही. मग तुम्ही तुमचा जॉब वगैरे सोडला तुम्ही, तर घरच्यांचा काही प्रतिसाद होता? म्हणजे त्यांचा तर असं असेल ना की कुठे सोडून हे कुठे करत याला काय अर्निंग नाही, त्यांना काय माहिती होतं तुम्ही असं फाउंडर बनणार, तुमची एक कंपनी स्टार्ट होणार होते, हे त्यांना आयडिया नसेल, पण त्यांनी त्यावेळेस कसं रिॲक्ट केलं? खूप म्हणजे भारी हा जो अनुभव आहे किंवा ही जी मेमरी खूप म्हणजे मला आठवते. मी बँगलोरला असताना जेव्हा मी फोन केला की मला जॉब सोडायचा आहे, तर सगळ्यात पहिले म्हणजे मला आठवतं माझ्या पप्पांनी त्याने रडायला सुरुवात करून दिली होती, आणि माझी आई नव्हती, म्हणजे आई आमच्या घरामध्ये आई नाहीये, फक्त वडीलच आहे सध्या, आई वारली काही वर्षापूर्वी.
आणि मला 2 बहिणीच आहे. दोघं बहिणी मला पॉझिटिव्हली सपोर्ट केला त्यांनी या कामामध्ये. म्हणजे मोटिवेशन मला 100% त्यांनी सपोर्ट केलेलं आहे. ओके. पण वडिलांचा थोडाफार सपोर्ट म्हणजे आज म्हटलं तरी त्यांना वाटतं की मुलाचं काहीतरी चांगलं व्हावं हा, नाही, बरोबर आहे. आज, परिस्थिती जी आज समाजाची जी काही मानसिकता आहे त्याच्यामुळे त्यांचं पण काही चुकीचं नाही. पण जेव्हा मी घरामध्ये हा विषय सांगितला तर हा शून्यापासून सुरू करायचा आहे, कारण की कोणी केलेला नव्हता. आणि जेव्हा आम्ही त्याच्यावर चर्चा केली तर प्रॉफिट वगैरे या गोष्टींवर, तर ही गोष्ट सेटअप व्हायला किंवा ती काय म्हणतात प्रत्यक्षात यायला खूप वर्ष लागणार आहे. बरोबर. एका वर्षात किंवा एका दिवसामध्ये आपण सेटअप केला किंवा ते झालं असं होणार नाही. जसं दुकान टाकलं आणि दुसऱ्या दिवशी सुरू झालं असं ही गोष्ट तशीच नाही. हळूहळू त्या लोकांना पण सवय लागेल, थोडा वेळ लागेल आणि लोक पण त्याला प्रतिसाद हळूहळू देतील. त्याच्यामुळे सुरुवातीला खूप चॅलेंजेस आले. आता बॅकअप होतं त्यावेळेस काही अर्निंग सोर्स? हा, थोडीफार सेव्हिंग केली होती. त्याच्यातून पायलट प्रोजेक्ट स्टार्ट केला, त्याला आपण प्रोटोटाईप म्हणतो. प्रोटोटाईप स्टार्ट केला आणि घराच्याच कचऱ्यापासून सुरुवात केली. अच्छा. त्याच्यामुळे त्यांना पण कळलं की काहीतरी चांगलं करतोय, कारण की म्हणजे शेतकऱ्यांसाठी पण शेतकरी पण विकत घेत आहे आणि जे नर्सरीज आहेत लँडस्केपिंग वाले ते पण या प्रोडक्टला विकत घेतात. त्यांनाही चांगले रिझल्ट आहे आणि भरपूर म्हणजे ऑनलाईन पण चांगला ई कॉमर्स बेस्ड प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, वेबसाईट तयार केलेली. त्याच्यामुळे हळूहळू त्याचं विकला जातोय. त्याच्यामुळे थोडं पॉझिटिव्ह आहे. अच्छा. मग आज तुमचं नाशिक भरात तुमचं चांगलं नाव झालंय, तर मग आज तुमच्या पॅरेंट्सला कसं वाटतं? म्हणजे त्यांना असं म्हणता येणार नाही का, जोपर्यंत ते म्हणतो ना की सगळीकडे पसरत नाही तोपर्यंत कुठल्याही पॅरेंट्सला ते म्हणतात की सॅटिस्फॅक्शन होत नाही. कुठे ना कुठे आता नाही असं. हा, म्हणजे थोड्याफार प्रमाणात जोपर्यंत म्हणतो ना की सक्सेस जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत कोणीच खुश नसतं. त्या गोष्टी पाहिजेच ऍक्च्युली, कारण की ते पण एक प्रकारे इन्स्पिरेशन असतं. हा, नाही, बरोबर की ते तुम्हाला कुठपर्यंत चालायचं आणि कुठे थांबायचं हे सांगतं. जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही तोपर्यंत चालत राहणं, कंटिन्यू जर्नी चालू ठेवणं याच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. मग स्वच्छागृहीला पुढच्या 5 वर्ष कुठे बघतात तुम्ही? मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंटची सतत योजना आहे, त्याच्या माध्यमातून ग्लोबल वॉर्मिंग, फॉसिल फ्युएलचा आणि नॅचरल फार्मिंग हे 3 ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर आम्ही पण प्रयत्न करतोय. आणि चौथा मोठा मेजर प्रॉब्लेम होता वेस्ट मॅनेजमेंटचा, हा आपल्याला 10 ते 15 वर्षामध्ये स्वच्छागृहीच्या माध्यमातून कंट्रोल करायला दिसेल. म्हणजे म्हणतो ना आपण की बऱ्याचसा इकडे तिकडे कचरा, म्हणजे आज आपण इंदोरला घेतो, इंदोरमध्ये कुठे कचरा नाही. पण मी याला कुठलाही पॉलिटिकल अँगल देत नाही, पण तुम्ही स्वतः एखाद दिवशी इंदोरला जा. इंदोर शहरात चांगलं आहे, पण इंदोर शहराची जी बाउंड्री आहे त्याचा तुम्ही स्टडी करा, तुम्हाला रिअलिटी कळेल थोडीफार. ओके. तर आपले लीडर आहे नितीन गडकरी, बरोबर, त्यांनी एक योजना राबवली होती दिल्ली ठिकाणी. रोड वगैरे जे बनतात त्याच्या खाली ते कचरा डिस्पोज करत होतो. चांगलं आहे, कचऱ्याला म्हणजे कचऱ्याला कमी करण्यासाठी किंवा इन्स्टंटली त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी चांगला ऑप्शन आहे. पण लॉंग टर्म जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की बँगलोरमध्ये बरेचसे जे रस्ते त्याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर केलेला आहे. बरोबर. पण तुम्ही एखाद्या गोष्टीवर प्लास्टिकची कोटिंग कराल सपोज, आणि 100% तुम्ही कॉन्क्रिटीकरण कराल, जर पाऊस पडेल तो मातीमध्ये जाणारच नाही. बरोबर. आणि तुम्हाला आज सत्यस्थिती दिसेल की बँगलोर शहरामध्ये जे वॉटर क्रायसिस आलं होतं मागच्या वर्षी, ते कदाचित त्या कारणामुळे पण असेल. अक्षरशः म्हणजे 2 किलोमीटर बोर खाली खोदून सुद्धा पाणी लागत नव्हतं, कारण की त्याच्यामध्ये जातच नाही, मुरतच नाही, पाऊस पाणी मुरत नाही. तर हा एक त्याच्यामुळे साईड इफेक्ट असू शकतो. म्हणजे प्लास्टिकचा तुम्ही करायलाच पाहिजे, त्याच्याने कचऱ्याची लाईफ वाढेल लागते, पण त्याचा दुष्परिणाम, त्याची लाईफ वाढते पण अल्टरनेटली पृथ्वीची लाईफ कमी होत चालली. म्हणजे फ्युचर मध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा आपल्या पाण्याचा साठाच नसेल तर मग पाणी काढणार कुठून, हा एक विषय त्याच्या मागे म्हणजे पोसू शकतो प्रॉब्लेम त्याच्यामध्ये. मी याला त्याच्या नाही पण त्याच्या मागे असं प्रॉब्लेम असू शकतो, पुढे होऊ शकतो आपल्याला मागे हे पण एक कारण असू शकतो की पाणी जमिनीत न मुरण्यामागे प्लास्टिकचा वापर करतोय रस्त्यासाठी. देवेंद्रजी,
मला तुमचा एक असा एक्सपिरियन्स शेअर करा, जसं तुम्ही भरपूर शेतकऱ्यांना भेटाल असं. आता तुम्ही एखादा नवीन स्टार्टअप करताय, तर तुम्हाला अडचण येणारच. तुमच्यावर कोणी भरोसा ठेवणार नाही, बरोबर का नाही? मग असा एक्सपिरियन्स का तुम्हाला शेतकरी तुमच्या प्रोडक्टसाठी म्हणा किंवा तुम्ही जी संकल्पना त्यांना प्रोव्हाइड करताय, त्याच्याबद्दल तो एकदम निगेटिव्ह आहे. पण तरी पण तुम्ही अप्रोच करून त्यांना ते तुमचं प्रोडक्ट दिलं आणि त्यांना एवढा भारी रिझल्ट आलाय की ते ऐकून तुम्हाला पण फिलिंग तुम्हाला म्हणजे खूप चांगलं वाटलं की हा ठीक आहे, एवढ्या निगेटिव्ह माणसाला आपण दिलं पण आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण आला आणि तो स्वतः पण पॉझिटिव्ह झाला. हो, असे बरेचसे शेतकरी आहेत जे असे प्रश्न विचारतात की आम्ही कधी वापरलेलं नाही किंवा सुरुवातीला ते म्हणजे नाही वापरतात. काही कुठली गोष्ट नवीन शेतकऱ्यासाठी ती नवीनच असते आणि त्या गोष्टीला ते जात नाही कारण की त्यांची वर्षभराची मेहनत असते बरोबर. आणि खूप पैसा लावलेला असतो सीझनचा. त्यामुळे सुरुवातीला ते डायरेक्ट नाहीच म्हणतात. पण त्यांना आम्ही काही फ्री ट्रायल्स देतो. अच्छा. फ्री ट्रायल्स देतो की वापरून बघावं. काय पैसे पण देऊ नका. कदाचित तुम्हाला काही नवीन दिसलं तर आम्हाला सांगा तुमचे अनुभव काय असतात. ओके. ते आम्ही नोट डाऊन करून आणि पुढच्या शेतकऱ्याला सांगू. अशामुळे ना काय होतं की बरेचसे शेतकरी आम्हाला हेल्प करतात. ओके. स्वतःहून म्हणजे भरपूर शेतकऱ्यांनी त्यांच्या याच्यामध्ये छोट्याशा एरियामध्ये म्हणजे फील्ड ट्रायलसाठी आम्हाला हेल्प केली. अच्छा. काही शेतकरी पैसे घेतात, काही शेतकरी हेल्प करतात. तर जे हेल्प करतात डायरेक्ट म्हणजे विदाऊट पैसे घेतात त्यांची संख्या जास्त आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही खूप चांगला मोठा डेटा तयार केलेला आहे. अच्छा. आणि आमचं हे जे प्रोडक्ट आहे हे पिकासाठी नाही तर जमिनीसाठी. ओके. हा. त्यामुळे हे सर्वांसाठी म्हणजे ऑल इन वन आहे. अच्छा. असं नाही की आम्ही ऊस लावलाय आम्ही हे लावलं किती टाकायचं असं नाही. हा त्याचं प्रमाण कमी जास्त असू शकतं पण मग त्याच्याने तुमच्या शेतीला म्हणजे शेती म्हणणाऱ्या शेत जमिनीला जास्त फायदा होतो ओके. पिकापेक्षा. अच्छा. आणि मी महाराष्ट्र फुले आपलं कृषी विद्यापीठ आहे MPKV म्हणतो आपण त्याला शॉर्टमध्ये. तिथेही काही जे BIT तज्ञ आहेत त्यांच्याशी या गोष्टीवर म्हणजे चर्चा केली. त्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये म्हणजे केमिकल फर्टिलायझर त्यांनी नुकसानही सांगितले आणि बायोस्लरी जो बाय प्रोडक्ट आमच्या याच्यात तयार होतोय त्याचे फायदे पण त्यांनी सांगितले. बरेचसे शेतकरी ऑलरेडी त्यांच्या याच्यामध्ये स्लरी वापरतात. जे द्राक्ष असेल टमाटासाठी तो वापरतात. काही म्हणजे असे निवडक आहे डाळिंब असेल वगैरे त्याच्यासाठी फक्त ते स्लरीचा वापर करतात. मोस्टली नाशिकचे शेतकरी ते स्लरीचा वापर करतात. आणि बरेचसे जे तज्ञ आहेत मोठे मोठे जे खूप वर्षापासून शेती करतात त्यांनी शेती मध्ये संशोधन केलेलं आहे ते पण स्लरीचा वापर करण्याचं सांगतात. स्लरी कशी बनवावी हे पण सांगतात. ठीक आहे. पण मग तुम्ही स्लरी बनवण्यासाठी बरेचसे शेतकरी काय करतात की त्यांच्याकडे पशुधन नाही त्याच्यासाठी काय करतात ते दुसऱ्या शेतकऱ्यावर डिपेंड असतात. मग आज बघितलं जातं की शेणखत आणलं जातं. बरं शेणखत आणण्यापेक्षा तुम्ही या छोट्याशा ह्याच्यात माध्यमातून तुम्ही तुमची जमिनीची सुपीकता वाढवू शकता. मग तो खर्च तुमचा वाचू शकतो. म्हणजे जे शेणखत तुम्हाला देत आहे त्याच्या 5 पट तरी जास्त फायदा आमचं खत देत आहे आणि हे प्रूव्हन आहे. हे की मी तुम्हाला असं फेकतोय असं नाही. हे तज्ञांनी ऑलरेडी रिसर्च केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे जीवाणू आहेत ते पण ऑलरेडी टेस्टेड आहे आणि त्याच्यावर पण 100 वर्षापर्यंत म्हणजे 100 वर्षापासून रिसर्च चालू आहे. अच्छा. म्हणजे आम्ही नवीन केलं असं नाही. मागच्या 100 वर्षापासून रिसर्च चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आलेले रिझल्ट किंवा जे काही त्यांनी संशोधन केलंय त्याच्यानुसार मी तुम्हाला सांगतो की ते जे खत आम्ही बनवतोय ते शेतकऱ्यांसाठी खूप लाभदायक. ओके. त्यांचा जो खर्च आहे वर्षाचा तो पण तिथं कमी होतोय म्हणजे कमी खर्चामध्ये जास्ती पिकं. तुम्हाला काय वाटतं भारतामध्ये बेरोजगारी हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की जे प्रदूषण होतंय ते आहे? प्रदूषण हा सगळ्यात मोठा चॅलेंजिंग प्रॉब्लेम आहे कारण की आपल्याकडे एक म्हण आहे की सलामत तो पकडी पचास. बरोबर आहे. जर आपण जो श्वास घेतोय आज तो जर काय म्हणतात प्युअर नाही त्याच्यामध्ये काय म्हणतात वेगवेगळे केमिकल्स आहे. आता आपण मोस्टली जगण्यासाठी आपल्याला 2 वायूंची गरज असते, एक ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. ऑक्सिजन आपण घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर काढतो. बरं का. ऑक्सिजनच तर प्युअर फॉर्म मध्ये नाही म्हणजे तो काय झालेला आहे इम्प्युअर आहे. म्हणजे जे आपण काही श्वासोश्वास करतोय की जे रिस्पिरेशन करतोय आपण बरोबर त्याच्यामध्ये जर आपल्या बॉडीमध्ये केमिकल जात आहे किंवा पोल्युटेड पार्टिकल्स म्हणतो आपण किंवा पोल्युटंट जात आहे त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे साईड इफेक्ट होणार आहे त्याच्या आधारावर. अशा कंडिशन मध्ये तुम्ही
किती जरी पॅकेज चांगलं असेल तरी तुम्ही व्यवस्थित काम करू शकणार नाही. म्हणजे तुमच्या कामावर त्याचा काय होईल, साईड इफेक्ट होईल. हा एक पहिला मुद्दा. आणि बेरोजगारी कंट्रोल करण्यासाठी आमचं जे स्वच्छागृह आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे सेंटर्स तयार करून त्या माध्यमातून करणार. तर त्या सेंटर्स वाढतील, त्याच्यानुसार लगेच त्या लागतील मॅनपॉवर वाढेल. मॅनपॉवर वाढली तर म्हणजे अल्टिमेटली काय लागेल तिथं म्हणजे मॅनपॉवरची गरज पडली, तर मॅनपॉवरची गरज पडली तर जे रोजगार आहे ते पण वाढतील. म्हणजे इनडायरेक्टली आम्ही रोजगारावर पण काम करू. अच्छा. मग आता भरपूर सारे लोक म्हणतात की एकटा माणूस काहीच करू शकत नाही, पण तुम्ही स्वतःमध्ये एक जर्नी आहे, एक इन्स्पिरेशन आहे की तुम्ही एकट्यानी सगळं म्हणजे स्टार्टअप पासून आतापर्यंत तुमची कंपनी जी काय रन होते किंवा एकटा पासून, मग आता तुमचा किती स्टाफ आहे? सुरुवातीला जेव्हा मी स्टार्ट केली तेव्हा मी एकटा नव्हतो. माझ्यासोबत शिवाजी महाराजांचं इन्स्पिरेशन होतं, माझ्यासोबत रामाची जर्नी होती, माझ्यासोबत महाराणा प्रताप यांची जर्नी होती, माझ्यासमोर महात्मा गांधींची जर्नी होती, माझ्यासमोर नरेंद्र मोदींची जर्नी होती, की त्यांनी कसं स्टार्ट केलं. आणि ते एकटे होते तरी पण त्यांनी आज म्हटलं तरी वेगवेगळ्या माध्यमातून एकटाच, म्हणजे जो म्हणतो ना की कधी कधी लढाई ही लोकांसोबत नसते, स्वतःसोबत असते. जे आपण म्हणतो ना ध्येयाचा वेळ असेल तर मग ते आपल्याला झोपू देत नाही. आणि ती गोष्ट हळूहळू काय होते, मग ती डोक्यामध्ये जाते आणि मग ते चॅलेंजेस येत असतात, त्याच्यातून आपल्याला हळूहळू इन्स्पिरेशन भेटतं, रोज नवीन काहीतरी शिकायला भेटतं. आणि जेव्हा आपण नवीन शिकत असतो तेव्हा भगवंत पण बघत असतो, आणि भगवंत जेव्हा आपल्याला सपोर्ट करतो तर हळूहळू काय होतं की आपल्या कामामध्ये ती पॉझिटिव्हिटी येत जाते. आणि ती पॉझिटिव्ह बघून मग जे माझे पॅरेंट्स होते किंवा माझे जे काही रिलेटिव्ह आहे त्यांच्यामध्ये पण एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आला. आणि त्यांनी पण थोडंफार त्याला काय म्हणतात मार्केटिंग करायला सुरुवात केली, माझ्या प्रोडक्टची वगैरे, मी काय करतोय वगैरे त्याच्याबद्दल लोकांना सांगायला सुरुवात केली. आणि मी पण वेगवेगळ्या माध्यमातून जे काही आपल्या इंस्टाग्रामवर असतील, युट्यूबवर असतील, त्याच्यातून नवीन नवीन शिकत गेलो, वेबसाईट तयार करणं गेलो. मग त्याच्या रिलेटेड जे लोक होते ते मला अप्रोच करत गेले. आणि त्याच्यातला म्हणजे माझा एक मित्र आहे, बीएससी ऍग्री झाला, त्यांनी मला ह्या जे माझं प्रोडक्ट आहे बायोगॅस आधारित, त्याच्यासाठी त्यांनी मला मदत केली. शेती म्हणजे जे शेतकरी, आता सॉइल सायन्स झालेलं आहे, सॉइल सायन्स, तो आज आमच्या टीम मध्ये. काही मार्केटिंगचे एक्सपर्ट्स आहे जे ऍग्रिकल्चर याच्यामध्ये मार्केटिंगमध्ये, ते काही एक्सपर्ट्स आमच्या सोबत आहे. काही फायनान्शियली हेल्प करतात असे काही आहेत, आणि काही अकाउंटंट पण आहे, काही बिझनेस ऑलरेडी ज्यांनी खूप वर्षापासून बिझनेसचा अनुभव आहे अशा पण काही आहेत लोक जे आमच्या टीम मध्ये आहेत. अरे मग आता म्हणजे एकटा प्रवास आणि आता एवढी मोठी टीम, तर तुम्हाला कसं फील होतं? म्हणजे थोडाफार प्राऊड होतो फिलिंग की कुठं म्हणजे एकदम शून्यातून निर्माण केलं होतं आणि आज कुठंतरी काही केलेलं आहे, तर मग छान वाटतं. छान वाटतं. पण शून्यातून निर्माण करताना कधी असं वाटलं की नाही आता जमत नाहीये किंवा आता खूप मला निगेटिव्ह झालो आहे तर आता बॅक ऑफ करावा? जेव्हा निगेटिव्ह असे फीडबॅक भेटतात ना तेव्हा प्रत्येक वेळेस वाटत असतं की अरे यार कशासाठी करतोय आपण, म्हणजे ज्यांच्यासाठी करतोय त्यांनाच त्या गोष्टी कळत नाही, लोकांसाठी करतोय लोकांनाच कळत नाही. तर मग कुठेतरी वाटतं की आपण पैसा आणि आपला टाइम इन्व्हेस्ट करतोय. पण ते म्हणतो ना भगवंत पण आपल्याला, जेव्हा म्हणतो ना आपण की आपण डिप्रेशन मध्ये गेलो असतो तेव्हा भगवंत आपल्याला एक नवीन काहीतरी हातात देतो. तसं प्रत्येक वेळेस मला फिलिंग होतं की भगवंत सपोर्ट करतोय वेगवेगळ्या माध्यमातून आणि फायनान्शियली हेल्प करतोय. आणि बाकी रोज नवीन काहीतरी शिकायला भेटतोय, चॅलेंजिंग होतंय, त्यामुळे म्हणजे थांबत नाही कधी. मला आहे ना ऍक्च्युली ती प्रोसेस सांगता येईल तुम्हाला की सीएनजी कसं बनतं कचऱ्यापासून किंवा बायोगॅस कसं तयार करता येईल? सीएनजी कसा तयार होतो हे मी तुम्हाला थोडस एंड मध्ये सांगतो, पण त्याच्या अगोदर बायोगॅस कसा तयार होतो, बायोगॅसची प्रोसेस काय, बायोगॅस साठी काय महत्वाचं ते पहिले सांगतो मी. तर बायोगॅस साठी तुम्हाला 3 गोष्टी लागतात. एक म्हणजे फर्मेंटेशन टँक, दुसरा डायजेस्टर टँक, आणि तिसरा म्हणजे तुम्हाला स्लरी टँक. फर्मेंटेशन टँक मध्ये काय असतं की जे तुमचा ओला कचरा आहे जो डिग्रेड झालेला नाही तो तुम्हाला स्टोअर करावा लागतो. मग तुम्ही तो वीकली करू शकतात किंवा लॉंग टर्म साठी मंथली पण करू शकतात, डिपेंड्स ऑन की तुमचं काय तुम्हाला किती लवकर प्रोडक्ट बनवायचं. ठीक आहे. आता आमच्याकडे ऑलरेडी जो कचरा येतो तो मोस्टली भाज्या किंवा त्याचे जे काही असतं आपण घरामध्ये जे छोटे छोटे पार्ट्स असतात, कांदे बटाटे असेल किंवा काही वापरण्यात येतात, फळं असतील वगैरे, त्यांचे जे काही टर्फल असतात किंवा अवशेष असतील ते आमच्याकडे येतात. ते आम्ही काय करतो, क्रश करतो. आमच्याकडे मिक्सर आहे हाय क्वालिटीचं, जे 50 ते 100 किलो पर अवर ज्याची कॅपॅसिटी आहे,
तर त्याच्या माध्यमातून आम्ही त्याला क्रश करतो आणि त्याच्यासोबत आम्ही काय करतो, थोडं शेण मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंफार अजून काही दुसरे असतील पीठ वगैरे असे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतील ज्याच्याने फर्मेंटेशनची प्रोसेस फास्ट होईल. त्याच्यामध्ये थोडीशी गुळाची पावडर वगैरे ते असं ऍड करून आम्ही त्याला फर्मेंट करतो. मग ते वीकली केलं तरी चांगलं किंवा 42 आवर्स केलं तरी चांगलं. अच्छा 42 आवर्स नंतर गॅस बनवण्यासाठी चांगली असते. अच्छा म्हणजे 42 आवर्सच्या आत जर तुम्ही केला तर गॅस कमी प्रमाणात होतो. आता तुम्ही बघाल तर फूड वेस्ट पासून सगळ्यात जास्ती त्याच्यामध्ये वोलाटाईल सॉलिड कंटेंट जास्ती असल्यामुळे त्याच्यापासून मिथेन गॅस जास्ती बनतो. म्हणजे जो बायोगॅसचा जो गॅस म्हणतो आपण ओके तो जास्ती बनतो. तर मिथेनचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्ती असतं. मग तो आम्ही काय करतो, डायजेस्टरमध्ये टाकतो. अच्छा म्हणजे जनरली बायोगॅसची तुम्हाला प्रोसेस सांगतो, बायोगॅसची प्रोसेस काय असते. तर डायजेस्टरमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये जे मिथाइल बॅक्टेरिया असतात, जीवाणू असतात, ते त्याला खातात आणि त्याच्या जो गॅस ते सोडतात, तो गॅस म्हणजे बायोगॅस. ओके तो बायोगॅस मग तुम्ही बायोगॅसमध्ये हा इम्प्युअर फॉर्म मध्ये बायोगॅस हा इम्प्युअर फॉर्म मध्ये म्हणजे त्याच्यामध्ये मिथेन पण आहे, कार्बन डायऑक्साईड पण आहे, नायट्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे, हायड्रोजन सल्फाईड पण आहे. ओके असे भरपूर सारे वायू असतात, अजून पण असतील कदाचित, पण मेनली हे असतात ज्यांचे थोडेफार व्हॅल्यू कंटेंट होतात. जास्ती प्रमाणामध्ये मिथेन असतो, थोड्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो आणि त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन सल्फाईड हे गॅस असतात. आणि आता जे खत असतं जे शेतामध्ये युज होतं ते बायोस्लरी स्वरूपात असतं. ते तुम्हाला जसं तुम्ही खत एका साईडने फीड स्टॉक टाकाल, फीड स्टॉक म्हणजे जे काही तुमचं कुजवलेलं अन्न असेल ते टाकाल, तर दुसऱ्या साईडने तुमचं खत निघेल. अशा प्रकारे ती असतं. मग त्याच्यासाठी जे खत स्टोअर करण्यासाठी एक स्लरी टँक असतो. अशा प्रकारे हे 3 म्हणजे मेन कंपोनंट, मेन चेंबर्स असतात बायोगॅसमध्ये. अरे पण आम्ही याच्या पुढे अजून एक प्रोसेस वाढवली आहे, ती म्हणजे काय करतो आम्ही, जे लिक्विड आहे त्याला फिल्ट्रेट करून त्याचं वरचं जे असतं, म्हणजे जसं आपण पाणी काढतो वरती आपल्याला तो पार्टिकल दिसतात, तसंच आमच्याकडे सॉलिड पार्ट जमा होतो, लिक्विड पार्ट खाली जातो. लिक्विड पार्ट आपण लिक्विड स्वरूपात शेतकऱ्यांना देतो. ते पण एक प्रकारचं खत आहे जे आम्ही आज मार्केट करतोय मायभूमी नावाने. ओके म्हणजे ऑलरेडी आम्ही बरेचशा शेतकऱ्यांना मायभूमी बद्दल अवेअरनेस पण केलाय, एज्युकेट पण केलेलं आहे आणि त्यांना वापरायला पण दिलेलं आहे. ओके आणि त्याच्यामुळे त्यांना खूप चांगले रिझल्ट पण आलेले. बरेचशे शेतकऱ्यांना असा हे आलं की म्हणजे त्यांचं जे जमीन मागच्या वर्षी त्यांनी जे काही लावलं होतं त्यांना एवढा रिझल्ट आला नव्हता. म्हणजे रिझल्ट म्हणजे त्यांचे जे काही पपई लावली असेल किंवा मिरची लावली असेल किंवा दुधी भोपळा लावला असेल, असे काही शेतकरी आहेत त्यांनी आम्हाला दिलेला होता डेटा. तर त्यांना जे आधीच्या याच्यापेक्षा पपईचा आकार, दुधी भोपळ्याचा आकार किंवा मिरचीचा जी काही असतील हिरवी म्हणतो आपण, तिथं जो रंग आहे, ओके अशा याच्यामध्ये चेंजेस दिसले. अच्छा आणि त्याच्यामध्ये त्यांची लेंथ पण वाढली, साईज पण वाढली. तर त्याच्यामुळं काय झालं की ते जे पिकवत आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू पण वाढते आणि त्याच्यामध्ये मार्केट व्हॅल्यू पण वाढणार आहे. हा एक त्याचा फायदा होतो. म्हणजे लिक्विडचं सांगितलं मी तुम्हाला. आणि सॉलिड पार्टचं असं की त्याला गांडूळ खतामध्ये आपण कन्वर्ट करतो सॉलिड पार्टला. म्हणजे सगळ्या गोष्टीचा पुरेपूर तुम्ही शाश्वत आहे ते सगळ्या प्रकारे आम्ही करतोय. ओके तुमची जर्नी खरंच खूप इन्स्पिरेशनल आहे. खरंच तुम्ही जे जे शब्द बोलले, जे जे संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवली, ती खूप इन्स्पायर करते सगळ्यांना आणि खरंच ती खूप इम्पॉर्टंट आहे. असंच आपण सगळ्यांनी विचार केला तर ही फक्त स्वच्छ भारत ही घोषणा नव्हे तर हे रियालिटी असू शकते. स्वच्छ भारत आपण पण राबवू शकतो. सो गाईज, सगळ्यांनी पॉडकास्ट बघा आणि याच्यामधनं काही इम्प्लिमेंटेशन स्वतःच्या लाईफ मध्ये करा आणि स्वच्छगृहीचा मार्ग स्वीकारा. तर टॉक्सयार्ड पॉडकास्ट तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. सो गाईज, तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा आणि सगळ्यांना हे शेअर करा, जेणेकरून कचरा हा त्रास नव्हे तर रिसोर्सेस आहे, उज्ज्वल भविष्याचा मार्ग आहे असं आपण सांगू शकतो. सो थँक्यू सो मच.